काय सांगा आज पोटनिवडणुकीमध्ये 23 मतांनी विजय मिळवलाय, काय भावना आहे? हा विजय खरं तर मी गेले 14 वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये संघर्ष केला. त्या संघर्षाला केलेल्या कामाला लोकांच्या अडचणी समजून घेतल्या, त्या अडचणीवर मी 100% त्यांना मदत केली. त्या विकास कामाचा विजय आहे हा. वास्तविक पाहता सहानुभूती लाट असताना सुद्धा मायबाप जनतेनं आम्हाला साथ देऊन, विकासाला साथ देऊन, माझ्या कामाला साथ देऊन आमचा विजय केला. आम्ही समाधानी आहोत. जिल्हा परिषद मध्ये झडपीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळालं होतं, चांगलं लीड सुद्धा गावाचं मिळालं होतं. ती एवढी असं कशी झाली? वास्तविक पाहता आमदारकी म्हणा, खासदारकी म्हणा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रत्येक निवडणुकामध्ये तोच निकष लागू होत नसतोय. प्रत्येक इलेक्शनला निकष बदलतो. जिल्हा परिषदला 784 लीड आमच्या गावात दिलं आदरणीय पृथ्वीराज भाई पाटलांना, परंतु ते लीड ग्रामपंचायतला राहिलं नाही. स्थानिक समीकरण वेगळी असतात, त्या पद्धतीनं इलेक्शन झालं आहे. फक्त 18 महिने तुमच्या हातामध्ये, हो. गावासाठी काय नव्यानं करण्याची भूमिका असणार आहे? 18 महिने जरी राहिलं असलं तरी मी पुढील 10 वर्ष लोकांच्या लक्षात राहील इतकं चांगल्या पद्धतीने मी काम करणार आहे. मग यामध्ये आवळा प्राथमिक शाळेचं मॉडेल स्कूल असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा एक ग्रामपंचायत इमारत, अनेक कामं आहेत अशी की तुम्हाला आता सगळीच कामं सांगू शकत नाही, पण सर्व घटकांना, सर्व वाडेवस्त्यांना विकासाच्या दृष्टीनं न्याय देण्याचं काम 100% आम्ही करू. आणि जनतेनं जो आम्हाला आमच्या विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. ज्या 23 मतांनी तुमचा विजय झाला, हे विजय खेचून आणण्यामध्ये प्रमुख भूमिका कुणाची राहिली? या तिन्ही वार्डातील माझे सर्व कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांनी मोठी ताकद उभा केली, अहोरात्र कष्ट घेतलं. त्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय हा विजय माझा एकटाच विजय नसून माझ्या सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे. माझ्यासाठी सर्व कार्यकर्ते राबले, त्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. काय दृश्य, काय अदृश्य शक्ती आहेत, त्या सर्वांचा हा विजय आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.